सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. जय गजानन. सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अध्यायावर निरूपण करण्यासाठी आपल्याला लाभले आहेत श्रींचे निस्सीम भक्त आणि पारायण करते श्री डॉक्टर गजानन सुधाकर खासनीस. आज माझ्यावर त्यांचा अल्प परिचय करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर जाणून घेऊया डॉक्टर गजानन खासनीस यांचा अल्प परिचय. श्री खासनीस हे चिंचवड पुणे येथे निवासास आहेत. त्यांनी आयुर्वेदातील MD ही पदवी संपादन केली आहे. श्री भृगू आयुर्वेदिक चिकित्सा काकडे पार्क चिंचवड येथे प्रधान चिकित्सक आहेत. त्यांचा आध्यात्मिक परिचय करून द्यायचा झाला तर आपले सर्वांचे श्रद्धास्थान असलेले श्री गजानन महाराज यांचा दासगुण विरचित श्री गजानन विजय ग्रंथ, ज्याच्या 3669 ओव्या श्री खासनीस यांच्या मुखोद्गत आहेत. 1999 पासून श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायणाचे अनेक कार्यक्रम देशविदेशात त्यांनी संपन्न केले आहेत. तसेच समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेला दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत, भगवद्गीता या सर्व धार्मिक ग्रंथांवर त्यांनी अभ्यासपूर्ण प्रवचने व निरूपणे सादर केली आहेत. गजानन महाराज यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून त्यावर अनेक लेख आजपर्यंत प्रकाशित केले असून त्यावर प्रवचनेही ते सादर करतात. या सर्व आध्यात्मिक वाटचालीमध्ये एक महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणता येईल असा एक कार्यक्रम म्हणजे 2010 पुणे येथे श्रींच्या 25,000 भक्तांसमोर महापारायणाचे व्यासपीठ श्री गजानन खासनीस यांनी भूषवले आहे. या सर्व पारायण, निरूपण व प्रवचन यातून समाज प्रबोधनाचे खूप मोलाचे व महत्त्वपूर्ण कार्य श्री खासनीस हे करीत आहेत. ओम गणपतये नमः. अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणाकडे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतिये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, श्री सतत माझी आवर्ध हस्त ठेवा झणी. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या वतीनं चालू असलेला हा श्रींचा 146वा प्रगट दिनोत्सव सन 2024 या निमित्तानं आयोजित केलेली ही गजानन विजय ग्रंथाच्या निरूपणाची शृंखला आणि आजचा त्याचा 10वा दिवस आहे. म्हणजे अर्थातच आज आपल्याला 10व्या अध्यायाचं
चिंतन प्रसादरूपी लाभ त्याचा आपल्याला मिळणार आहे आणि आपण त्याचा आस्वाद आणि आनंद घेणार आहोत. दासगणू महाराज म्हणतात, दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. म्हणजे या ग्रंथाच्या अवतरणिकेमध्ये 10व्या अध्यायाचं वर्णन करताना प्रत्येक अध्यायाचं वैशिष्ट्य त्यांनी त्यांच्या परीनं कोणत्या ना कोणत्या शब्दांकनात केलेलं आहे. त्याच्यामध्येच आजचा हा त्यांनी सांगितलं की दशमाध्यायी सुरेख, हा 10वा अध्याय सुरेख आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग तो कसा सुरेख आहे ते आज आपण आता आपल्या या चिंतन आणि मंथनातून पाहूया. मंथन का करायचं? जसं दुधाचं दही होतं, दह्याचं मंथन केलं की ताक होतं आणि ताकातून लोणी निघतं आणि लोण्यातून तूप निघतं. म्हणजे तूप हे दुधामध्ये प्रत्यक्षात असतंच, पण आपल्याला मंथन केल्याशिवाय ते मिळत नाही. तसं या ग्रंथाच्या अध्यायाचं चिंतन आणि मंथन करताना आपल्या हे लक्षात येईल की ह्याच्यातून आपल्याला आता काय मिळणार आहे. भक्तीचं अंग म्हणून गजानन ग्रंथ वाचणं, त्याची पारायण करणं, ती उपासना करणं आणि महाराजांशी आपलं अनुसंधान जोडणं हा एक भाग झालाच. पण ही भक्ती करत असताना आपण त्याबरोबर आचरणाची जर जोड दिली तर आपल्याला निश्चितच फलप्राप्ती ही अजून कैक पटीनं जास्त चांगली होणार आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही. म्हणून आज आपण गजानन ग्रंथाच्या 10व्या अध्यायाचं चिंतन बघूया. यथामती यथाशक्ती श्रींच्या प्रेरणेनं हे मी आपल्यासमोर मांडतो आणि ही सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करायला प्रारंभ करतो. आपण जर पाहिलं गजानन ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायामध्ये दासगणू महाराजांनी पहिल्या ज्या 7-8 ओवी ज्या दिलेल्या आहेत त्या अत्यंत सुंदर अशा वेगळ्या पद्धतीच्या आहेत. आणि शेवटी सुद्धा अध्यायाच्या शेवटी सुद्धा ज्या काही ओवी दिलेल्या आहेत, रचना केलेली आहे, त्या सुद्धा आपल्याला अतिशय चांगला बोध देऊन जातात. पण होतं असं, नेमकं आमचं त्याचकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे आम्ही वाचत नाही का? आम्ही ते वाचतो, पण त्याच्यावरती जेवढं चिंतन आपल्याकडनं व्हायला पाहिजे तेवढं आमच्याकडनं होत नाही. तर त्याचा थोडासा हा एक चिंतन मांडण्याचा प्रयत्न आज मी करतोय. 10व्या अध्यायाची सुरुवातच अशी आहे, हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया सज्जनांच्या विसावया मजला परते लोटू नको. मग हा कोण आहे? परब्रह्म पांडुरंग परमात्मा, पंढरीश परमात्मा, अर्थात महाराजच आहे ते. कारण स्वये होशी तू पंढरीनाथ असं आपल्याकडे कथानक आहे, त्याचं वर्णन आहे. तर मग अरूप आपण केव्हा म्हणूया? जो रूपापलीकडचा आहे किंवा त्याला रूपामध्ये बांधता येणार नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही सगुण रूपात भगवंताला पाहतो, त्याला रूपामध्ये बांधतो, पण तरीही त्याचं वर्णन शब्दांमध्ये यथार्थ करता येत नाही. कुठेतरी शब्दांची मर्यादा पडते आणि ते रूप त्याच्या कैक पटीनं पुढे असतं. मग आता निर्गुणाचं वर्णन करणं तर शक्यच नाही. सगुणाचं वर्णन जर भगवंताचं करायचं झालं तरी एवढ्या मर्यादा येतात. निर्गुणाचं जर वर्णन करायचं झालं तर ती गोष्ट अजून लांब राहील. मग असं कोण आहे? या इथे मी असा अर्थ अभिप्रेत धरतो की हे महाराजांच्या बद्दलच म्हणूया, की त्यांचं वर्णन करायला सुद्धा आम्हाला शब्दांची मर्यादा आहे, ते शब्द कमी पडतात. आम्ही करतो, त्यांचं वर्णन करतो, प्रार्थना करतो, पण त्याला जी मर्यादा आहे ती जरा विलक्षण आहे. मग पुढचा शब्द त्याच ओवीमध्ये आम्हाला येतो, अरूपा अव्यया. अव्यय म्हणजे काय? व्याकरणाच्या दृष्ट्या जर पाहिलं तर जे मूळ शब्दाला धरून राहतं त्याला अव्यय म्हणतात. मग हा अव्यय परमात्मा कसा आहे? सगुण आणि निर्गुणाच्या एकत्रीकरणामध्ये तो आहे.
तो सगुणातही आहे आणि निर्गुणातही आहे. तो निर्गुणातून सगुणात जातो आणि सगुणातून निर्गुणात येतो. म्हणजेच अर्थात त्याचं जे तत्व आहे ते स्थिर आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्स्टंट असं म्हणूया, अशा पद्धतीचं ते तत्व आहे. म्हणून तो अव्यय आहे. दासगुण महाराजांनी हाच शब्द पुन्हा महाराजांच्या आरतीमध्ये वापरलेला आहे की अव्यय अविनाशी. इथे सांगितलेलं आहे अरूपा अव्यया. मग पुन्हा अजून जर असं म्हटलं, जर चराचर ब्रह्म व्याप्त आहे असं आपण जेव्हा म्हणतो, म्हणजेच त्या चराचर स्थिर अस्थिर सगुण निर्गुण ब्रह्माला जो प्रत्यय लागून ते स्थिर झालं ते अव्यय. अजून एक याचा वेगळा अर्थ आपल्याला पुढे मांडता येईल, तो म्हणजे कितीही खर्च झाला तरी न संपणारा किंवा जो नष्ट न होणारा अव्यय आहे, म्हणूनच तो अविनाशी आहे. खर्च झाला याचा अर्थ इथे संपणे या अर्थाचा नसून एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीमध्ये रूपांतर होत असताना सुद्धा जो स्थिर राहतो असा तो अव्यय. मग म्हणून तो अविनाशी आहे. पुढे पूर्ण ब्रह्मा. ब्रह्माचे भेद आपल्याला माहिती आहे, सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म. आणि याच्या सर्वांच्या वरती जे व्याप्त आहे ते पूर्ण ब्रह्म. महाराजांना सुद्धा दासगुण महाराज म्हणतात, हे पूर्ण ब्रह्म जगच्चालक ज्ञान राशी. म्हणजेच ही जी विशेषणं इथे जरी पांडुरंगाच्या निमित्तानं वर्णन केली जरी असली तरी ती महाराजांना लागू पडतात. पंढरीश परमात्म्याला ती लागू पडतातच, पण आपलं आराध्य सद्गुरू गजानन महाराज असल्याच्या निमित्तानं आपण निरूपण करत आहोत. म्हणून हे एकूण एक शब्द हे जणू काही महाराजांच्यासाठी आहेत असं आपल्याला वाटतं. पुढचं चरण आम्हाला काय सांगतं? सज्जनांच्या विसाव्या. आता विसावा म्हणजे काय म्हणतो आपण? विश्रांती. मग विश्रांती केव्हा घेतो आपण? दमल्यानंतर किंवा स्थिरता जेव्हा आम्हाला वाटते आमच्या कामातनं, तेव्हा आम्ही त्याला विश्रांती म्हणतो. आता मला सांगा, एखाद्याला शेगावला जाऊन विश्रांती मिळेल आणि एखाद्याला गोव्याला जाऊन विश्रांती मिळेल. शेवटी तुमची विश्रांती तुम्हाला कुठे मिळावी हा तुमचा शरीरपिंडाचा विषय असतो. एखाद्याला शांत बसून मिळेल, एखाद्याला गाणी ऐकून विश्रांती मिळेल. पण जे सज्जन आहेत त्यांच्या विश्रांतीचं जर स्थान कोणतं असेल तर हा तो पंढरीश परमात्मा आहे. ते कसं? संतांचं प्रमाण असं आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. शेवटी पूर्वसंस्कार काय आहेत त्याच्यावरती ठरतं की आपलं विश्रांती स्थान काय असणार आहे. कोणालाही कुठेही विश्रांती स्थान मिळणार नाही आणि त्या ठिकाणी त्याला त्याचा आनंदही मिळणार नाही. म्हणून जोडी याचा अर्थ इथे मिळकत. बहुत सुकृत जोडल्यानंतर जे काही बॅलन्स तयार होतो, बँक बॅलन्स, त्याच्या प्रेरणेनं विठ्ठलाप्रती प्रेम निर्माण होतो, म्हणून तो आवडायला लागतो. म्हणजे देव आवडणं सुद्धा साध्या सुध्या माणसांचं काम नाही, त्याला खूप सत्कर्म करावी लागतात, त्याच्याप्रती तेवढी निष्ठा असायला सुद्धा. मग असा हा पांडुरंग परमात्मा, याला दासगुण महाराजांनी प्रार्थना केली आहे की तू मला आता दूर तुझ्यापासून लोटू नको. देवा हा दासगणू नको परक्याचा आता म्हणू, माझ्या पातक्यांचा नको अणू विचार चित्ती नारायणा. सर्वात अध्यात्मातली गोष्ट अशी आहे की आत्मपरीक्षण. मग कोणत्या अर्थानं आत्मपरीक्षण? की आम्ही कुठे आहोत हे आम्हाला कळलं पाहिजे. शेवटी असं आहे, तुम्ही समाजाला किंवा इतर ठिकाणी कुठेही तुम्ही कितीही चांगले दाखवा किंवा काही दाखवा, पण तुम्ही कोण आहात हे तुमच्या मनातून तुम्हाला लवकर कळू शकतं इतरांनी सांगण्यापेक्षा. मग हे परीक्षण आपण कुठेतरी साधकावस्थेमध्ये वारंवार स्वतःचं करायला पाहिजे. हा अध्यायच मुळात आता पुढे परीक्षेचा आहे तो आपल्याला लक्षात येईल. दासगुण महाराजांसारखा एवढा संतपदाचा महात्मा असा आपल्याला सांगतो की माझ्याकडे न झाले पुण्य हे ठाऊके मज लागून. आणि तुम्हाला मला असं वाटतं की मी खूप काही पुण्य केलं, मी खूप काही देवाचं केलं, मी खूप काही सद्गुरूंची उपासना केली, मी सद्गुरूंच्या चरित्राची पारायणा केली, वाऱ्या केल्या, मी कोणाला कधी दुखावलं नाही, मी कधी खोटं बोललो नाही, मी कधी चूकच केली नाही.
असं होऊ शकतं का हो? आपल्या मनाला आपण विचारा. आपण हे सगळं करत असताना याबरोबर चुकीच्या सुद्धा अनेक गोष्टी केलेल्या असतात, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. म्हणून मग आपल्याला काय वाटतं, आपण जे केलंय ना ते योग्यच आहे, आम्ही कधी चुकलोच नाही, आम्हीच बरोबर आहोत. पण दासगणू महाराजांसारखा संत महाराज महात्मा आम्हाला हे सांगतो की माझ्या करे न झाले पुण्य हे ठाऊक आहे मज लागून. अर्थात ती त्यांच्या अवस्थेतून आपल्याला केलेला बोध आहे. म्हणून ह्यानंतर मी तुला वदन दाखवायला म्हणजे तुझ्या समोर सुद्धा यायला पात्र नाही, आणि मग असं जरी असलं तरी तू आमच्यावरती कृपा कर. तुम्ही म्हणाल आम्ही हे ग्रंथात कित्येक वेळा हे ओव्या वाचले, अध्याय वाचले, हे निरूपण वाचलं, हे शब्द ऐकले, पण आम्हाला याच्या मागचं चिंतन वारंवार व्हायला पाहिजे. या 21 दिवसामध्ये तुम्हाला विविध 21 भक्त आपापल्या परीनं या ग्रंथाची उकल करून सांगणार आहेत, त्याचं मंथन करून आपल्यापुढे त्याचं सार मांडणार आहेत. आणि असं हे सगळं असताना ज्याप्रमाणे एखादा ओहोळ म्हणजे ओढा हा गोदावरीला जाऊन मिळतो, आणि तो जेव्हा ओहोळ असतो तेव्हा कोणी त्याला वंदन करतं का? नाही करत. तोच ओढा जर गोदावरीमध्ये मिसळला तर तो गोदावरी स्वरूप होऊन जातो, आणि त्याला आम्ही वंदन करतो की हे गोदावरी तीर्थ म्हणून झालेलं आहे. तसं तुम्ही माझा स्वीकार करा, म्हणजे माझ्या ठिकाणी पातक्याला म्हणजे पाप वासना, पाप ह्या गोष्टीला शिल्लकच ठेवू नका. आणि मग हे असं झाल्यानंतर तुम्ही आणि मी एक होईल, आणि माझं सगळं दुःख याचं निवारण केले जाईल. आणि हे केव्हा होईल? हे पंढरीराया सद्गुरू गजानन महाराजा हे तुम्ही मनात आणल्यानंतर होणार आहे. पण हे मनात त्यांच्या येण्यासाठी आम्हाला आमची जाणीव पाहिजे की आम्ही कुठे आहोत आणि आम्ही त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. आता इथून पुढे ग्रंथाच्या कथानकाला सुरुवात होती. पहिल्या अध्यायामध्ये आता या अध्यायाच्या सुरुवातीला 2-3 उदाहरणं आहेत, ती अर्चन भक्तीची उदाहरणं आहेत. नवविधा भक्तीमध्ये आपण सामान्य माणसं नवविधा प्रकारची भक्ती करू शकत नाही, पण त्यातल्या त्यात आपण अर्चन भक्ती करतो, वंदन भक्ती करतो आणि नामस्मरण भक्ती करतो. उरलेल्या 6 प्रकारचा जो भक्ती मार्ग आहे तो आमच्यासाठी थोडासा अवघड आहे. त्याच्यामध्ये आम्ही श्रवण भक्ती सुद्धा करतो, पण कीर्तन करणं, सख्य भक्ती करणं किंवा आत्मनिवेदन करणं, ह्या ज्या भक्तीचा पातळी आहे किंवा ती जी अवस्था आहे ती आम्हाला सामान्य माणसाला करायला थोडीशी अवघड जाते. म्हणून आम्ही जी भक्ती करतो ती अर्चन भक्ती. आणि मग ही अर्चन भक्ती कोणाकडे झाली महाराजांची, ती आता याच्यात 2 ते 3 कथानक आम्हाला या अध्यायाच्या सुरुवातीला आढळून येतात, आणि याच्यामधनं आम्हाला काय शिकायला मिळतं ते आपण बघूया. आत्माराम भिकाजी यांचे सुपुत्र कृष्णराव देशपांडे यांच्याकडे महाराजांचं आगमन होत आहे अमरावतीमध्ये. अमरावतीचा इतिहास फार मोठा आहे. उंबरमती नाव होतं, नंतर उमरावती झालं, नंतर अमरावती झालं, आणि अंबादेवीच्या त्या क्षेत्रदेवतेमुळं अंबानगरी, आणि तिथे फार मोठ्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये या क्षेत्राचं महात्म्य आहे. ते आत्ता या प्रसंगात विषयांतरानुसार सांगणं उचित होणार नाही. अशा या अमरावतीला महाराजांचं आगमन झालेलं आहे. आणि हे आहेत कोण? तर हे प्रांत अधिकारी आहेत. प्रांताधिकारी आता हे पद आहे, हे आता लक्षात लवकर येणार नाही. म्हणून एखाद्या जिल्ह्याचं विभागवार जेव्हा विभागीय पद नेमलं जातं, थोडक्यात त्याला उपजिल्हाधिकारी अशा पद्धतीने जेव्हा आपण म्हणूया, एवढ्या मोठ्या पदावरचा हा मनुष्य आहे. अमरावतीचा उपजिल्हाधिकारी आहे, म्हणजे कलेक्टरच्या खाली असणारी ही एक पद. आणि त्याच्याकडे महाराजांचं आगमन झालेलं आहे, आणि त्यांच्याकडे अनेक संतांचं प्रेम त्यांना होतं. हा संतांचा प्रेमी आम्ही तर शेवटी कसं आहे, मगाशी सांगितलं तसं कोणाला कशाबद्दल आवड वाटेल ना, हे सांगणं फार अवघड आहे.
आपल्याला संत आवडायला आपल्या अंगी काहीतरी भक्तीचे गुण असायला पाहिजे किंवा आचरणाची शुद्धता असली पाहिजे. विनाकारण कोणालाही भगवंताप्रती प्रेम उत्पन्न होणार नाही. परवाच एका महान आचार्यांना प्रश्न विचारण्यात आला की महाराज, आम्हाला असे संत दर्शन देतात, सद्गुरुदर्शन देतात, मग आम्हाला कळणार कसं की हे कोण आहेत किंवा हे खरे की खोटे आहेत? तर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, तुम्हाला PhD ची किंमत कळायला किमान एखादं ग्रॅज्युएशन तरी पास असावं लागतं. तुम्ही भक्तीची अवस्था उत्कट करत गेलात तरच तुम्हाला सद्गुणांची लक्षणं असणाऱ्या विभूती ओळखता येतील. जर तुमचंच अज्ञान असेल त्याबद्दल तर तुम्ही तरी पुढच्याला काय ओळखू शकणार आहे? तसं हा संतांचा प्रेमी आहे आणि म्हणून महाराज याच्याकडे गेलेले आहे. तो तिथला कलेक्टर आहे, त्यांचा मोठा तिथे बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये त्या एकविरा देवीचा उत्सव आहे नवरात्राचा चाललेला आणि त्यामध्ये महाराजांचं आगमन झालेलं आहे. हा भाग तर आहेच आहे, पण हा याच्याबद्दल जे प्रेम संतांप्रती याच्याकडे होतं म्हणून महाराज त्यांच्याकडे गेले आणि तिथे त्यांनी त्यांची यथासांग पूजा केली. मंगल स्नान घातलं उष्णोदकानं, नाना प्रकारची उटणी लावली आणि महाराजांच्या सहवासाने तो अत्यंत आनंदून गेला. कोणाच्या सहवासानं कोणाला आनंद वाटेल हे पण पुन्हा फार महत्वाचं आहे. आपल्या सुद्धा जीवनामध्ये अनेक व्यक्ती, अनेक गोष्टी, अनेक ठिकाणं अशी असतात, पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला आनंद वाटेल असं नाही. इथे हा महाराजांच्या सहवासानं आनंदित झालेला आहे. ज्यावेळेस लोकांना महाराज हे वेडसर वाटत होते तिथे हे भक्तगण त्याचा आनंद घेऊन सुद्धा कैक वरच्या अवस्थेला पोचलेले आहेत आणि मग त्यांनी महाराजांना उमरेडचा धोतर जोडा नेसवलेला आहे, करवती काठाचा. आता हे सगळं अर्चन भक्तीचं वर्णन आहे. अर्चनाचा एक क्रम असतो. पंचोपचार पूजा, षोडशोपचार पूजा आणि राजोपचार पूजा. याला सुद्धा पर्यायी पुन्हा हीच पूजा मानस पूजा किंवा मग यथा मिलित उपचार, जे जे मिळेल त्या त्या पद्धतीनं भगवंताची आराधना करणं, उपचार करणं. अर्चन भक्ती हे सगुण भक्तीचं एक सुंदर असं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. आजकाल असं झालेलं आहे की आम्हाला असं सगळ्यातच वाटतं की सगळं निरर्थकच आहे. पूजा अर्चन निरर्थक, नामस्मरण निरर्थक, योगाभ्यास निरर्थक, कर्मकांड निरर्थक. अरे मग अर्थ कशात हे तरी शोध. सगळ्याला निरर्थक म्हणून काय होणार? अशा भूमिकेतून जर प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं तर वेळ वाया जाईल आणि प्राप्ती काहीच होणार नाही. मुळामध्ये त्याच्यातून आनंद घ्यायला ती तेवढी गोष्ट गांभीर्याने करावी लागते. इथे जी अर्चन भक्ती केलेली आहे त्यामध्ये महाराजांना प्रथम उष्णोदकाने मंगल स्नान घातलेलं आहे, त्याच्यानंतर नानाविध उटणी लावलेली आहे. आजकाल आम्हाला पूजा अर्चा म्हटलं ना की ते वेस्टेज वाटतं. का कुठून ही मानसिकता झाली काही कल्पना नाही. पण सगुण ब्रह्माची, सगुण रूपाची भगवंताची उपासना करताना अर्चन भक्ती त्याचा जो भाग आहे त्याबद्दल उपासना करताना ह्या गोष्टी येणारच. अर्चनामध्ये ज्या ज्या येतात त्या निरर्थक वाटतील तर त्याचा उपयोगच होणार नाही. एखादी गोष्ट जेव्हा निरर्थक वाटायला लागते त्यावेळेस तिचं निम्म्या प्रमाणातलं फलप्राप्ती ही शून्य झालेली असते. पण असा विचार इथे न धरता हा भक्तीचा प्रकार आहे हे लक्षात घेऊन आपण ते केलं पाहिजे. आणि त्यांनी महाराजांना तो धोतर जोडा नेसवलेला आहे. आता इथे गमतीने सांगतो मी, आता हे धोतर बहुतेक वेळेला मिळत नाही. त्या काठावरती करवतीसारखं रेखांकन असतं, त्याला करवती काठ असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं करवती काठाचं? पूर्वीच्या समाजा व्यवस्थेनुसार कोणी कोणत्या प्रकारचा पोशाख करायचा हे मात्र ठरलेलं होतं. म्हणजे तुमच्या त्या धोतराला जेवढा मोठा काठ असेल तेवढी ती विद्वत्ता. आता असं काही नाही, पण पूर्वीच्या काळी हा समाजाचा एक अलिखित असा शिष्टाचार होता. त्यामुळे अतिशय उच्च असणार असं
ते करवती काठाचं, जे विद्वानांनी नेसावं, जे आचार संपन्न असणाऱ्यांनी नेसावं, जे संत सत्पुरुष सद्गुरूंनी नेसावं, असं ते वस्त्र ते त्यांनी त्यांना अर्पण केलेलं आहे. पुन्हा त्यांनी जोडा म्हटलेला आहे, 2. आता आपण कोणाला देताना 1 देतो, पण पूर्वीच्या काळी वस्त्र देताना 2 द्यायची पद्धत होती. का? तर 1 नेसल्यानंतर 1 पुन्हा जेव्हा आपण धुवून वापरू तेव्हा नेसायला 1. पुन्हा आपण ग्रंथामध्ये पुढे संदर्भ आहे बघा, शाल जोडी अंगावरी बहुमूल घातली काश्मीरी. ज्या वस्तू द्यायच्या ना त्या 2 द्यायच्या अशी पद्धत होती. आता या पद्धती कालबाह्य झाल्या. तर पुढे अजून मला ह्याच्यामध्ये या निमित्ताने मला म्हणावं असं वाटेल की गजानन महाराज दिगंबर होते हे आपण ग्रंथातल्या अनेक संदर्भानुसार पाहतो, पण महाराजांनी प्रासंगिक काही काही वेळेला वस्त्र परिधान केलेली आहे. त्याच्यामधला हा एक छोटासा प्रसंग आहे. आणि मग त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस 100 रुपये महाराजांना दक्षिणा म्हणून ठेवलं. विचार करा की 125 वर्षापूर्वी साधारण ही घटना घडलेली आहे. त्यावेळेस 100 रुपयाचं महत्व किती असेल यानुसार त्या दात्याच्या दातृत्वाची किंमत किती हे आपल्या लक्षात येतं. इथं मोठेपणाने हा अर्थ घ्यायचा नाहीये. आणि मग ही सगळी पुढे पूजेचे उपचार आहेत, धूप आहे, दीप आहे, आरती आहे, पुष्पांजली आहे, मग दर्शन. आणि मग त्या तिथे त्यांच्याकडे अमरावतीला अत्यंत लोकांची दाटी झाली आणि खूप जणांना असं वाटलं की महाराजांना आपल्याकडे आणावं, त्यांची यथासांग पूजा करावी. आता हे जरी असलं तरी प्रत्येकाला हे शक्य होतं का? नाही. मग इथे कोणत्या अर्थाने शक्य नव्हतं हे आपल्याला मात्र बघायला पाहिजे की ज्यांच्याकडे पुण्य होतं त्यांच्याकडे महाराज गेले. शेवटी या ग्रंथामध्ये किंवा कुठली संत परंपरा जेव्हा आपण चिंतनामध्ये घेतो त्यावेळेस तेवढी प्राप्ती होण्यासाठी तेवढा आपला बँक बॅलन्स तयार पाहिजे, तेवढी सत्कर्म पाहिजे, तरच तो देव आपल्याकडे येईल. विनाकारण केवळ इच्छा झाली म्हणून तो येणार नाही. तसं इथे ज्यांचं पुण्य बलवत्तर होतं त्यांच्याकडे महाराज गेले. पुढे ह्यानंतर महाराजांची स्वारी श्री गणेश श्रीकृष्ण खापर्डे म्हणजेच अर्थात दादासाहेब यांच्याकडे आलेली आहे. त्याच्याच नंतर अगदी अष्टमी, नवमी आणि साधारण दसऱ्याच्या दिवशी. आणि हे सज्जन, पुन्हा मी ते सज्जनांच्या विसावया या शब्दालाच अधोरेखित करतो की कोणाला कुठे आनंद वाटेल हे त्याच्या मानसिक अवस्थेवरती अवलंबून आहे. संत सहवासाने श्रीकृष्णराव आत्माराम भिकाजी देशपांडे यांचे सुपुत्र यांच्याकडे महाराजांचं आगमन झालं आणि तो संत सहवासाने आनंदून गेला. तसं इथे दादासाहेब खापर्डे यांच्याकडे सुद्धा महाराज येणार आहेत आणि ते सुद्धा ह्याच्याने आनंदून जाणार आहे. असे हे खापर्डे कोण होते हो वऱ्हाडातले? तर मुळामध्ये यांचे पहिले जर गुरु म्हटलं तर गजानन महाराज. आणि 1910च्या डिसेंबर नंतर दादासाहेब खापर्डे हे शिर्डीशी संलग्न झाले आणि नंतर पुढे तिथून 1910 पासून 1918 पर्यंत साईबाबांच्या महानिर्वाणापर्यंत हे साईबाबांच्या वारंवार संपर्कामध्ये साई महाराजांच्या आले. आणि त्यांच्याकडनं विलक्षण अशी गोष्ट घडली की ते डायरी लिहून ठेवत. त्यामुळे खापर्डे रोजनिशी किंवा खापर्डे डायरी याच्यातून गजानन महाराजांचं चरित्र आणि साईबाबांचं चरित्र याची फार मोठी उकल होती. असं हे दादासाहेब खापर्डे किती मोठं व्यक्तिमत्व होतं तर ते त्यावेळेस इंग्रजाच्या राजवटीतले सरकारी वकील होते. नंतर मग त्यांना ते जमलं नाही इंग्रजांची चाकरी करणं, म्हणून त्यांनी याचा राजीनामा दिला आणि पुन्हा ते स्वतः खाजगी वकिली म्हणजे स्वतःची वकिलीचा सल्ला देत असत. चतुरस्तर बुद्धिमत्ता असणारं हे व्यक्तिमत्व, वेदांत, ज्योतिष, अध्यात्मामध्ये रुची, नाटक, काव्य, संगीत, नृत्य आणि ह्या सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रभागी असणारे, कलाकारांना ह्या निमित्तानं प्रोत्साहन देणारे
असे हे दादासाहेब. पुढे यांचा संबंध लोकमान्य टिळकांशी आला आणि मग हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रभागी होते. आपल्या ज्यांना होम रूल लीग नावाची एक जी संघटना स्थापन झाली होती त्याचे हे प्रतिनिधी होते. मग त्यांनी त्याच्यामध्ये त्या लंडनमध्ये एका प्रदेशात जाऊन तिथे त्याचं ते क्षमा करा काही चुकलं असेल तर तिथे त्यांनी प्रतिनिधित्व केलं. एवढं मोठं असणारं व्यक्तिमत्व समाजाच्या दृष्टीनं आपण आता पाहतो की एखाद्या देवळामध्ये एखादी सेलिब्रिटी जेव्हा जाते तेव्हा आम्हाला असं वाटतं की अरे हा देव खरंच मोठा असेल का, तर तिथे तो मोठा माणूस जातो म्हणून. देवा मोठाच असतो आणि देवाच्या दृष्टीने माणसं सगळी सारखीच असतात. पण आम्हाला उगाच असं वाटतं की एखादी सेलिब्रिटी एखाद्या मोठ्या क्षेत्रातली व्यक्ती, मग ते क्रिकेट असो, मनोरंजन क्षेत्रातली असो, चित्रपट क्षेत्रातली असो, राजकारण क्षेत्रातली असो किंवा अजून कोणी शास्त्रज्ञ या क्षेत्रातली असो, ही व्यक्ती एखाद्या जेव्हा ईश्वरी तत्वापुढे ईश्वराच्या त्या स्थानापुढे नतमस्तक होते तेव्हा आम्हाला वाटतं की हा तो देव मोठा असेल. देव हा मोठाच असतो आणि देवाच्या दृष्टीनं ही माणसं सामान्यच असतात. पण आम्ही त्यांना जे वलय लावलेलं आहे त्या व्यक्तिमत्वांना त्यानुसार आम्हाला तो देव मोठा वाटायला लागतो. तसंच असं घडतं. पण असं भगवंताच्या दृष्टीने नसतं. मुळामध्ये महाराज हे त्यांचा भाव पाहून गेले होते. ते कोण होते हे पाहून गेले नाहीत. आणि मग हे सगळं झालं आणि हे तिथे महाराजांच्या आगमन झालं आणि तिथेही याचप्रमाणे सद्गुरू गजानन महाराजांची पूजा झाली. त्याचा वर्णन तर फार मोठं आहे. आता हे सगळं चालू असताना अमरावतीमध्ये महाराज आले आणि महाराज यांच्याकडे गेले, इथे अशी पूजा झाली. महाराज त्यांच्याकडे गेले, तिथे अशी पूजा झाली. म्हणजे अर्चन भक्ती जे मी मगाशी सांगितलं तसं हे सगळं करताना तिथे गणेशप्पा नावाचा एक लिंगायत वाणी अत्यंत साधा, व्यावहारिक दृष्ट्या गरीब म्हणतो मी. आणि मग त्याची जी पत्नी आहे ती म्हणते, मग आपल्याला सगळ्याला कथाभाग माहिती आहे, आपल्याला संपूर्ण कथाभाग माहिती आहे असं समजूनच हे निरूपण आहे. त्यामुळे त्याच्यातले फक्त अधोरेखित बारकावे आपल्या समोर मांडणार आहे, कथाभाग पूर्ण मांडणार नाहीये. आणि हा मुळातच अध्याय समर्पणाचा आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी समर्पण केलंय, ज्यांच्याकडे काही नाही त्यांनी सुद्धा समर्पण केलंय. मग हा जो गणेशप्पा आहे याच्या मनात इच्छा झाली महाराजांनी यावं आणि चंद्राबाईंनी त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि महाराज त्यांच्याकडे गेले. असा हा अनंतकोटी ब्रह्मांड नायक परमात्मा केवळ त्यांच्याकडे इच्छा झाली म्हणून गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपला संसार त्यांच्या चरणी अर्पण केला तात्काळ. हे वाक्य फार मनाला भावून जातं. का बरं भावून जातं? त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडेच्या याद्या आपण वाचल्यास, पण दासगुरू महाराजांनी काव्य प्रतिभेचा सरस्वतीचा इतका उत्तुंग असा आविष्कार या एका वाक्यातनं केला की आपला संसार त्यांच्या चरणी अर्पण केला तात्काळ. जे काही होतं नव्हतं ते थोडक्यात समर्पण भावना तिथे त्यांनी महाराजांच्या पुढे आणली. कारण एवढं वर्णन करण्या इतकं कदाचित त्यांच्याकडे काही नसावं. म्हणजे जसं नाना प्रकारची उठणी, उष्णोद, 100 रुपये, पर्वती काठ धोतर वगैरे वगैरे वगैरे. पण केवळ इच्छा झाली म्हणून महाराज त्यांच्याकडे गेले. म्हणजे आपल्याला या तिन्ही कथाभागांमधनं पहिला घटक एक लक्षात घेता येतं की आपल्याला सद्गुरूंचं सानिध्य किंवा कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या नित्य नियमामध्ये, व्यवहारामध्ये सत्कर्मही केली पाहिजे. सत्कर्म आणि नंतर पुण्यकर्म. त्यानंतर काय होईल? हा भगवंत आपल्याकडे येईल. व्यवहारदृष्ट्या तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात, तुम्ही वकील आहात किंवा तुम्ही एक अतिशय सामान्य घरातले सामान्य आहात, हे भगवंत न पाहता आपल्या अंतःकरणातला भाव मात्र पाहणार आहे आणि मग तो आपल्याकडे येणार आहे. आणि ह्या निमित्तानं महाराज त्याच्याकडे आले. सद्गुरू तुकाराम महाराजांचं एक सुंदर असं प्रमाण आहे, पाहुणे घराशी आले ऋषिकेशी. आणि मग त्याच्यामध्ये जगद्गुरू महाराजांनी वर्णन केलेलं आहे की माझ्याकडे काही नव्हतं, पण मी माझं जे सत्व होतं ते समर्पण केलं. कदाचित इथे या
गणेशाप्पांची सुद्धा अशीच अवस्था असावी आणि त्यांनी तिथे समर्पण भावना केलेली आहे. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की सद्गुरूंचं तत्व आमच्याकडे येण्यासाठी आम्हाला या 3 कथा एक गोष्ट शिकवतात की आमचं सत्कर्म पाहिजे, मग पुण्यकर्म पाहिजे आणि आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे. या 3 गोष्टी झाल्या म्हणजे मग महाराज आमच्याकडे येतील. आता अध्याय पुढे पुढे सरकतो. पुढे बघूया आपण काय होतंय ते. आणि मग सगळी ही पूजा झाली आणि ह्या सगळ्या ह्या प्रकारामध्ये एक भक्त ही सगळी पूजा पाहतोय, म्हणजे अर्चन भक्ती बघतोय आणि ते आहे गजानन महाराजांचे पुढे होणारे उत्तराधिकारी सद्गुरू बाळाभाऊ महाराज. आता या बाळाभाऊंचं सुद्धा समर्पण आहे. ते कसं आहे, हे आत्माराम भिकाजीचे भाचे आहेत, म्हणजे आत्माराम भिकाजींचा त्यांचा मामा लागतात आणि त्यांच्याकडे ते आले आणि मुंबईहून आलेले आहे. महाराज तर येणार होतेच आणि नवरात्राचा उत्सव एकविरा देवीचा मामाकडे होणार या निमित्तानं हे बाळाभाऊ मुंबईहून अमरावतीला आले आणि योगायोगाने त्यांना हे महाराज दिसले आपले. आता गंमत अशी आहे की हा प्रत्येक पूजेला हे बाळाभाऊ हजर आहे आणि पूर्ण तो प्रकार बघताय. आत्माराम भिकाजींच्याकडचा प्रकार बघितलेला आहे पूजेचा, दादासाहेब कापडेंचा बघितलेला आहे, गणेशाप्पांच्याकडचा बघितला आहे. गणेशाप्पांच्याकडे महाराजांनी त्याला हात धरून कसं म्हटलं की कसं तुझं सदन दूर आहे, चल आपण जाऊया. आणि महाराज त्याला तिथे म्हणतात की अरे चित्ती असेल ते बोलावे, भिडत होता कोणाची. सद्गुरू पुढे मनोगत व्यक्त करावं, पण त्या मनोगत व्यक्त करताना त्याच्यामध्ये विलक्षण अशी विनम्रता पाहिजे. भाऊ गौरांचंही सुद्धा एक सुंदर वाक्य आहे की मी न आज्ञा तुम्हा करतो, प्रेमाने हाका मारतो. ती विनम्रता, ती आर्तता त्या निवेदनामध्ये पाहिजे आणि हे सगळं ह्या बाळाभाऊंनी पाहिलं होतं आणि त्या निमित्तानं हे सगळीकडे ह्या साधूची पूजा बघत होते. आता पुढे असं लक्षात घ्या आपण की हे मोठे तारमस्तर आहेत मुंबईला. पोस्ट खात्यामध्ये आपलं काम करत आहेत आणि केवळ आणि केवळ जसं एखाद्या गावामध्ये एखादा डोंबारी येतो, त्याचा खेळ मांडतो तो, लहान मुलं सगळी तिथे जातात, 5-10 मिनिटं 20 मिनिटं तो खेळ बघतात. पुन्हा तो त्याचं सगळं काय असेल ते किंवा जे काही त्याचे खेळाचं साहित्य आहे ते घेऊन तो पुढच्या गल्लीमध्ये जातो, तिथे बघत बसतात. असं करता करता ही मुलं जसं त्याच्या मागे मागे जातात तसं हे बाळाभाऊ या महाराजांच्या मागे 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 प्रत्येक ठिकाणी येत होते. आणि मग तिथे काय पाहिलं असेल हो त्यांनी? चमत्कार पाहिले का? नाही. या कथामध्ये प्रत्येकाचं महाराजांशी नातं जोडण्याचा जो भाग आहे तो विलक्षण आहे. बंकटलालनी महाराजांना पाहिलं तेव्हा ते महाराज आहेत का नाही इथपासून शंकाचा विषय होता. आणि बाळाभाऊंशी जेव्हा महाराजांचा संपर्क आला तेव्हा कुठलाही चमत्कार घडलेला नाही, कुठलीही योजना अशी झालेली नाही, पण केवळ महाराजांना पाहूनच त्यांच्याप्रती समर्पण झालं. आम्ही वारंवार म्हणतो मला महाराज या अडचणीतून वाचवलं तरच मी म्हणेन तुम्ही महाराज आहे. आता तू त्यांना महाराज म्हटलं काय, नाही म्हटलं काय, हे त्यांच्यावरती थोडंच अवलंबून राहणार आहे. पण आम्ही आमच्या भावनेतून असं कायम देवाला कुठल्या ना कुठल्या आमच्या व्यक्तिगत अडचणींसाठी वेठीस धरत असतो. असो, आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रती विरक्त भाव उत्पन्न झाला व्यक्तिशः त्यांच्या प्रपंचामध्ये. आणि मग तिथं त्यांच्या लक्षात आलं की प्रपंचा बघा अशाश्वत. याची जाणीव सगळ्यांना माहिती हे वाक्य, पण जाणीव व्हायला पाहिजे. आणि जाणीव ही कृतीतून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती झालेली जाणीव शून्य आहे. मग ती जाणीव सकारात्मक असू दे किंवा मग नकारात्मक असू दे, प्रपंच अवघा अशाश्वत हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यातलं चित्त बाहेर काढणं जमत नाही. फार अवघड गोष्ट आहे बरं.
बोलायला आणि वाचायला जेवढी सोपी आहे तेवढी प्रत्यक्षात कृतीत यायला नाही. आणि म्हणून मग आता त्यांनी असा निश्चय केला की जेवढं झालं तेवढे पुरं झालं, आता तरी आपण समर्पण करूया. महाराजांच्या संपर्कामध्ये 1906 ते 1910 अवघा 4 वर्षांचा यांचा प्रवास आहे. आणि थेट ते उत्तराधिकारी पदापर्यंत पोहोचले. म्हणजे त्यांचा समर्पणाची जी तीव्रता आहे ती किती विलक्षण असावी अवघ्या 4 वर्षात. आणि थेट अगदी 1912 म्हणजे महाराजांच्या समाधी घेतल्यानंतर अवघ्या वर्ष 1.5 वर्षात त्यांचं देहावसान झालं. आमची उपासना किती वर्ष चालली आहे आणि आमची प्राप्ती काय आहे? कारण त्या प्राप्तीतला समर्पण भाव हा वाढत गेला पाहिजे. जेवढा समर्पण भाव वाढत जाईल तेवढी ती प्राप्तीची होणारी तीव्रता पटपट पटपट होणार आहे. आणि हे सगळं असताना महाराजांच्या प्रती त्यांचा इतका दृढ भाव झाला की हे प्रत्येक पूजेला हजर झाले आणि प्रपंचातून त्यांना हळूहळू हळूहळू विरक्ती यायला लागली. आणि त्यांनी निश्चय असा केला की हा अशाश्वत प्रपंच सोडून या साधूचे चरण धरूनच राहायचं. आणि मग महाराजांची स्वारी पुढे मंदिर म्हणजे शेगावला आलेली आहे. आणि मग महाराज मळ्यामध्ये न जाता मोठ्याच्या मंदिरात आलेले आहेत. त्या मंदिराच्या पुढे जागा आहे आणि मग तिथे महाराजांचं जाणं झालेलं आहे. आणि मग तिथे काय घडत आहे ते आपण बघूया. की ती जी जागा आहे ती सखाराम असोलकरांची जागा आहे. आणि गावातल्या दुफळीला कंटाळून महाराज तिथे जाऊन बसलेले आहेत. आणि तिथे त्या गावामध्ये आपण असं पाहिलं की चरित्र आपल्याला असं सांगतं की पाटील आणि देशमुखांची दुफळी त्या गावामध्ये आहे. आणि मग हे सगळे पाटील भक्त मंडळी म्हणजे इथे जे ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे की कृष्णा पाटीलांना मळ्यातून म्हणजे त्यांच्या मळ्यातून महाराज या सखाराम असोलकरांच्या जागेत आले. मग तिथे ते रडायला लागलेले आहे की महाराज तुम्ही जाऊ नका किंवा पुन्हा मळ्यामध्ये या, माझ्याकडून काही चुकलं तर ते आपण बघूया. आणि मग इतके रडायला लागलेले आहेत की मग महाराज म्हणतात की तू का रडतोयस? महाराज मळा का सोडून आलात? आणि मग म्हणजे एक बघा इथे लक्षात घ्या, देव घरी येणं सोपी गोष्ट नाही. आज आपण जेवढी बाजारातून सहजतेने मूर्ती घरी आणून बसवतो एवढी सोपी गोष्ट नाहीये. महाराजांनी त्या मळ्याचा त्याग केलेला आहे. आणि मग त्यांनी तिथे माझा अपराध काय वगैरे 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 वगैरे. आणि मग हे सखाराम असोलकरांची जी जागा आहे हा देशमुखांच्या बाजूचा माणूस आहे. मग तुम्ही असं करा की याच्या ठिकाणी राहू नका. आणि मग तुम्हाला जर वाटलं तर माझ्या राहत्या घरी चला, ते घर मी पूर्ण खाली करतो. इथे सुद्धा समर्पण भाव आहे. आमच्याकडे देव ठेवायला घरामध्ये देवघराची जागा नाही. म्हणजे आपल्या भक्तीमध्ये मी का म्हटलं आम्ही एवढे वर्षानुवर्ष भक्ती करून मागे का राहतो? कारण आमचा तो भावच दृढ होत नाही. आमचं देवघर कुठे असतं? कडप्प्यामध्ये, म्हणजे जे आम्ही डबे वगैरे ठेवतो त्याच्यामध्ये, किंवा ओट्याच्या खाली. की आम्हाला देवघरामध्ये त्याला वेगळी जागा द्यायची मानसिकताच नाही राहिली. किंवा अत्यंत छोट्या बाजूला, शहरामध्ये तर अशी परिस्थिती आहे की ते वाढवायचं नाही. करणार कोण? इथे हे महाराज घरी यावे म्हणून पूर्ण घर खाली करायला तयार झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या प्रती किती समर्पण आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि मग हा सगळा विचार चालू झाला असताना की आपण काय करतो? जातीवादाचा विचार करतो, वर्णभेदाचा विचार करतो. पण हा संतांना नाही आहे. ते फक्त तुमच्या आत्म्याचा विचार करतात. काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर हे याची न बाधा आत्म्यात आहे. हे शरीराचे प्रकार याची न बाधा आत्म्यात आहे. जे तो छान दिसतोय, तो काळा दिसतोय, तो कुरूप दिसतोय, तो श्रीमंत आहे, तो या जातीचा आहे, तो त्या धर्माचा आहे, हे संत पाहत नाही. हे पाहतो कोण? तुम्ही आम्ही पाहतो, सामान्य माणसं. आणि मग हे जातीचं वैमनस्य समाजाला घात करतो. आणि त्याच्यानेच आज तो
सगळ्या प्रकाराने घात होतोय, द्वेष येतोय आणि मग तिथे देशमुख विरुद्ध पाटील असा गट त्या शेगावात असल्यामुळं की ह्यांनी यांच्या जागेत महाराज आल्यावरती येऊन बसायचं, मग अवघड होईल. मग तिथे महाराज म्हणतात, वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. वाद ही अशी गोष्ट आहे की जी दोघांचाही घात करणारी आहे. आणि महाराज म्हणतात, मी हे तुमच्या हितास्तव येऊन बसलेलो आहे. विचार करा, सद्गुरुजी काही कृती करतात ना, इतकी महत्वाची असते की ती आपल्या हिताचीच असते. पण आपल्याला काय वाटतं, आमच्या मनाप्रमाणे व्हावं असं वाटतं ना, म्हणून ते होत नाही. आता दासगणू महाराज म्हणतात की काकी जितके जमेदार तितके न करते विचार, मागचा पुढचा असा आचार हे चुणे त्यांच्या ठाई. आता याच्यामध्ये मागचा विचार काय आणि पुढचा विचार काय, आता हे साधकांना एक संदेश आहे याच्यामधनं. मागचा विचार म्हणजे भूतकाळाचा विचार. कोणत्या अर्थाने करायचा? आपण मागचा विचार करतो आणि पुढचा विचार करतो, भूतकाळाचा विचार करतो, भविष्यकाळाचा विचार करतो, पण आम्ही तो चिंताग्रस्त विचार करतो. भूतकाळाचा विचार साधकाने करत असताना भूतकाळात झालेल्या चुका या होऊ नये म्हणून त्या पहिल्या चुका काय झाल्या ते समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर त्या चुका भविष्य काळामध्ये होऊ नयेत म्हणून प्रयत्नशील राहायला पाहिजे. पण आम्ही भूतकाळाची दुःख करतो आणि भविष्य काळाची चिंता करतो. आमच्या आयुष्यात सुखाचे क्षण येऊन गेलेले असतात, पण आम्ही त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो आणि दुःखाचे क्षण तेवढे घेतो आणि त्या दुःखाने ग्रस्त होऊन दुःखित होतो भूतकाळाच्या दुःखानं आणि भविष्यात कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल या विषयाने चिंताक्रांत होऊन जातो. मग हे उणं आहे आपल्या आयुष्यात, म्हणजे ही थोडक्यात चुकीची गोष्ट आहे. मग आपण चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून आपण कृती केली पाहिजे. तसं की हे जेव्हा द्वेषाचं निर्मूलन होईल आणि ते वाद निर्मूलन करेल, वाद निर्मूलन करेल म्हणजे वाद तुमच्या नाशाला कारणीभूत होईल असा तिथे अर्थ आहे. आणि मग असं हे महाराज कृष्णाजी पाटलांना वारंवार समजून सांगते. मग बंकटलाल तिथे आले आणि मग त्यांनी सांगितलं की हे विश्वाचं दैवत आहे, हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि मग हे कुठूनही कृपा करू शकतात. कुठं मोठा सिद्धांत आपल्याला याच्यानिमित्ताने दिसतो की आम्हाला असं वाटतं की शेगावला राहणारा मनुष्य भाग्यवान आहे. आम्हाला असं वाटतं की शेगावच्या जवळ राहणारा, खामगावला राहणारा मनुष्य भाग्यवान आहे. आम्हाला असं वाटतं अकोल्याला राहणारा भाग्यवान आहे, का तर त्याला पटकन जाता येतो. आम्हाला असं वाटतं मंदिराजवळ, शेगावच्या मंदिराजवळ राहणारा भाग्यवान आहे. आणि आम्ही असे कुठेतरी लांबवर आहोत, आम्हाला जायला त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो. शेगावला कोणाला 12 तास लागतात, कोणाला 10 तास लागतात, कोणाला 8 तास लागतात, कोणाला 24 तास लागतात. जे काही भक्त परदेशात आहेत ते जेव्हा भारतात येतात तेव्हा ते शेगावला जातात. इथे मुद्दा असा आहे, बंकटलाल आम्हाला हे सूत्र सांगतात की तुमच्यावरती सद्गुरू गजानन महाराजांची कृपा व्हायला अंतराचा विषय नाही, कारण हे कुठूनही कृपा करू शकतात. हा एक वैचारिक परिपक्वता बंकटलालजींच्याकडे होती. म्हणून त्यांच्याकडून जेव्हा महाराज आले तेव्हा त्यांना त्याचं समजूत झाली की त्यांच्याकडून महाराज मारुतीच्या मंदिरात आले. आपण या आधीच्या कथानकात पाहिलेलं आहे. आता त्यांची कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणाऱ्या कोणत्याही कारणांनी, ही सूत्र आहेत ग्रंथामध्ये येणारी की का बरं यांची कोणत्या कारणांनी ढळणार नाही. मग ती कारणं कोणती आहेत? कृपा प्राप्त करून घेण्याचं जर कारण तुमच्याकडे निश्चित असेल तर या बाह्य गोष्टी तुमच्यावरती कृपा करताना त्यांना अडचणी येणार नाही. मग कुठली आहे? जसं मगाशी सांगितलं तसं सत्कर्म, पुण्यकर्म, सदाचार आणि सद्गुरूंप्रती प्रेम, भक्ती, हे जर तुम्ही ही पथ्य पाळली तर त्यांना ते आहेत तिथून तुमच्यावरती कृपा करू शकतात.
एखाद्या क्षेत्री राहणारा मनुष्य, पंढरपुरात राहणारा माणूस, पंढरपुराला पांडुरंगाप्रती तेवढी आस्था असेल का? अशी शक्यता सांगता येत नाही. पण जो 250 किलोमीटर आळंदीपासून पंढरपुरापर्यंत धावत जातो, त्याची कुठेतरी आस्था असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे अंतर महत्वाचं नाहीये, तिथे भक्ती होणं महत्वाचं आहे. आम्हाला असं वाटतं हे सगळं अनुकूल असतं तर आम्ही भक्ती केली असती, पण असं प्रत्यक्षात आहे का? असं नाहीये. प्रतिकूलतेमध्ये जेवढी भक्ती होते तेवढी अनुकूलतेमध्ये होत असं नाही. कारण अनुकूलतेमध्ये विषयाकर्षण जास्त होतं आणि निमित्त जास्त शोधली जातात त्या भक्तीतून परावृत्त होण्यासाठी. म्हणून तिथे ते होताना अडचण होते. म्हणून महाराज जिथून आहेत तिथून ते तुमच्यावर कृपा करतील. आणि असा हा इथे वाद मिटला आणि मग तिथे मठ बांधला आणि मग महाराजांच्या बरोबर 4 निस्सिम भक्त होते. त्याच्यामध्ये भास्कर होते, बाळाभाऊ होते, पितांबर होते, गणेश आप्पा आणि रामचंद्र गुरव. सर्व संघ परित्याग केलेला आहे या सगळ्यांनी. भास्करांनी केलेला आहे, बाळाभाऊंनी केलेला आहे, गणेश आप्पांनी केलेला आहे, रामचंद्र गुरुवांनी केलेला आहे. आणि ही सगळी मंडळी आणि ह्यामध्ये सगळा हा प्रकार चालू असताना की बाळाभाऊंची विरक्ती वाढत चाललेली आहे आणि बाळाभाऊंच्या परीक्षेचा प्रसंग आपल्या समोर येतो. इथे बाळाभाऊंनी घरी यावं म्हणून वरच्यावरती पत्र येत आहे की तुम्ही ताबडतोब मुंबईला या आणि नोकरीमध्ये जॉईन व्हा आणि पुन्हा रुजू व्हा आपल्या कार्यामध्ये. आणि मग इथे बाळाभाऊ म्हणतात की मला आता जायची इच्छा नाहीये, पण भास्कर इथे मध्यस्थी करत आहेत आणि म्हणतात महाराज ह्याला तुम्ही जरा शिक्षा करा बरं, म्हणजे ह्याचा हा जाईल. वैराग्याच्या गोष्टी काही एवढ्या सोप्या असतात का? आणि लकडी वाचून माकड पाहणंही कदा धड, असं म्हणून एकदा बाळाभाऊंना बळच घालवून दिलं. आणि ते नुसते नोकरी म्हणजे जाऊन आले नाहीत, ते राजीनामा देऊन आले. आणि मग ही तुझी अशी कृती कशी काय आहे? म्हणून मग महाराजांच्या एक घटना अशी घडती आहे की हे वारंवार होत आहे. बाळाभाऊंना पाठवून दिलं जात आहे आणि बाळाभाऊ परत येत आहेत आणि एकदा जे आले ते राजीनामा देऊनच आले या शेगावला. मग आता काय करायचं म्हणून महाराजांनी त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि मग त्यांना एका छत्रीने मारलेलं आहे. मग पुढे ती छत्री मोडली, मग एक वेळूची काठी घेतली, तिने मारणं सुरू केलं, तरी ते तसेच पडून राहिले. आणि मग त्याच्या पुढे नंतर कुंभार ज्याप्रमाणे माती तुडवतो त्याप्रमाणे त्यांना तुडवायला सुरुवात केलेली आहे. आणि मग नंतर मग बाळाभाऊ उठून बसले आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं. आता या कथेचा आपण थोडासा अर्थ बघूया नक्की काय आहे तो. सेवेकरी हा मुळात निस्वार्थ पाहिजे. निस्वार्थ कोणत्या अर्थानं हो? की तो सुखदुःख समे कृत्वा, सुख आणि दुःख यांना समान पाहणारा पाहिजे. आणि मान आणि अपमानाला सुद्धा तो समान पाहणारा पाहिजे. म्हणजे मानाने तो हरळून जाता कामा नये आणि अपमानाने दुःखी होता कामा नये. जो अपमानाने दुःखी होतो ना तो मानाच्या अपेक्षेने आलेला असतो. जो दुःखाने दुःखी होतो ना तो सुखाने सुख व्हावं या अपेक्षेने आलेला असतो. सेवेकरी आहे तो निस्वार्थ असतो. जो याचक आहे तो मागण्यापुरता आलेला असतो. त्यामुळे तो तेवढं काम झाल्यात लगेच तिथून निघून जातो. सेवेकरी हा समर्पण भावनेने आलेला असतो, त्यामुळे तो तिथून जात नाही कोणत्याही प्रतिकूल घटना घडल्या तरी. कारण त्याची उद्देश काय असतो? सेवा हा उद्देश असतो. आपण बऱ्याच ठिकाणी बघा मनाविरुद्ध घटना घडली ना लोक यायचं बंद करतात, कारण तो सेवेचा भाव नसतो. तिथे समर्पण कुठेतरी कमी पडतं. आणि सेवेकरी हा अतिशय शुद्ध आहे, स्वच्छ आहे आणि तो इतर सेवा सोडून त्याचा स्वार्थी उद्देशच नाही. आणि मग हे सद्गुरू पारखून घेतात. आणि इथे मात्र निमित्त झालं या भास्करांचं. आता विचार करा, त्यांचा जर इतर उद्देश असता बाळाभाऊंचा तर एवढा अपमान झाल्यावर कोण राहील? निघून जाईल ना, स्वाभाविक आहे. ज्यांना आराध्य मानलो, ज्यांच्यासाठी सगळं सोडून आला, त्यांनीच जर त्याला अशा पद्धतीने छत्रीनं काठीनं जर मारलं
तर तो तिथे पुन्हा कशासाठी आला असता? इतर जर त्याचा उद्देश असता तर तो नक्कीच पळून गेला असता, मार खाल्ला नसता. पण श्रींना माहिती आहे कोण किती भक्त आहे. आता तुम्ही म्हणाल हे जर महाराजांना माहिती होतं तर महाराजांनी परीक्षा कशासाठी घेतली त्यांची? ही जी परीक्षा आहे ना ही घेत असतात. आता जसं आपण शाळेमध्ये जातो, शिक्षक आपली परीक्षा घेतात. शिक्षकांना माहिती असतं तुम्हाला किती येतं. हे शिक्षकांनी इतकं कोणालाच माहिती समजू शकत नाही. त्यांना परीक्षा न घेता माहिती असू शकतं की हा विद्यार्थी किती पात्र आहे किंवा अपात्र आहे. आता तशी जर परीक्षा बाळाभाऊंची गजानन महाराजांनी दृष्टिक्षेपात केली होती. पण हे जे घटना घडलेली असते ही समाजासाठी असते की त्याचं अरे खरंच समर्पण आहे. तुम्ही त्याच्या मागे कशाला लागता की त्याने मुंबईला जावं म्हणून? तो इथे राहणार आहे आणि तो समर्पण भावाने इथे आलेला आहे आणि त्याचं समर्पण झालेलं मी स्वीकारलेलं आहे अशी या महाराजांची भूमिका इथे असल्यामुळं हे नाट्य महाराजांना तिथे घडवावं लागलं. जसं आपण म्हणतो प्रभू रामचंद्रांनी सीतामाईंना अग्निदिव्याची परीक्षा द्यायला लागली. ही परीक्षा रामचंद्रांसाठी होती का? हो, रामचंद्रांच्या दृष्टीनं सीतामाई या पवित्रच होत्या. पण समाज मान्यता, समाजाची गोष्ट एखादी तिथे कुठेतरी व्हावी, त्यांच्या शुद्धीवरती एक कुठेतरी शिक्कामोर्तब म्हणून ती अग्निदिव्याची परीक्षा सीतामाईंना होती. रामासाठी ही परीक्षा नव्हतीच. कारण रामांच्या अंतःकरणातूनच म्हणजे लक्ष्मीनारायण स्वतः असल्यामुळे ते दोघं एकच होते आणि हे केवळ अवताराचं नाट्य असल्यामुळे तिथे ती परीक्षा झाली. असो, हे पुढील नियोजन महाराजांना त्यांचं करायचं होतं की ह्याचा अधिकार किती आहे. आध्यात्मिक दृष्टीनं महाराजांनी त्याचा अधिकार पाहिलाच होता, पण लोकदृष्टीनं सामर्थ्य बघायचं होतं. म्हणून हा सगळा प्रकार घडला. आता पुढे गंमत बघा. इथे मारत असताना त्यांनी प्रतिकार केलेला नाहीये. माझा हा साक्षात ईश्वर काय करेल ते करू दे. बाळाभाऊ महाराज म्हणजे हे वास्तविकता भास्कर महाराजांच्या चरित्रातलं वाक्य आहे. पण इथे आपण ते होऊ शकतं की इतका महाराजांचं हे रुद्ररूप पाहिलेलं आहे मारताना की नंतर सगळे कोणाकोणाला बोलवायला गेले की त्यांच्या आवडीच्या मंडळीच बोलवा आणि बहुतेक मेला की काय इथपर्यंत लोकांचा तर्क झाला. आणि मग बंकटलालजींना बोलून आणलं. मग त्यांनी मध्यस्थी केले की महाराज सोडा. त्यानंतर महाराज असं म्हणतात मी त्याला मारलं नाही, मी त्याला तुडवलं नाही. अरे बापरे, मग एवढा वेळ चाललं होतं काय? हा प्रकार उपस्थित राहणं स्वाभाविक आहे. आणि मग महाराजांनी सांगितलं की या मंडळींना उठ आणि अंग दाखव. आणि त्यांनी उठून पाहिलं आणि पाहिलं तर तो बाळाभाऊ आपल्या आनंदामध्ये निमग्न होता. असं वाटतं की महाराजांनी आपल्या शक्तीचा संक्रमण त्याच्यामध्ये करण्याची एखादी लीला या माध्यमातून केली असावी. त्यांनी त्या मारासाठी प्रतिकार केलं नाही हे त्यांचं समर्पण होतं. आणि एवढं मारामारीचं नाट्य होऊन सुद्धा तो आपल्या भावसमाधीमध्ये मग्न होता. कारण सद्गुरू जे करतील त्याच्यावरती त्यांचा विलक्षण सुदृढ असा भाव होता, दृढ असणारा. आणि मग त्याला कुठेही लागलं नाही, वळ उठला नाही. आणि ह्याचं जे सामर्थ्य आहे बाळाभाऊंचं हे सगळ्यांच्या देखत महाराजांनी दाखवून दिलं की हा पात्र कसा आहे ह्या सर्व भक्तीला. आणि मग सोनं जेव्हा कसाला उतरतं तेव्हाच त्याची किंमत कळते. आता तुम्ही म्हणाल महाराज आमची पण परीक्षा घेतात. हो, आमची परीक्षा घेतात. ती समाज मान्यते नसून आम्हाला शहाणं करण्यासाठी असते की आम्ही केलेल्या जसं चुका आहेत त्या पुन्हा आपण करू नये किंवा त्या चुकीतून आपण काहीतरी शिकावं किंवा परिस्थितीमध्ये सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय हे समजून सांगण्यासाठी ती परीक्षा असते. पण सामान्य माणसाची ही परीक्षा आहे. साधक आणि अधिकारी व्यक्तींना समाज मान्यता मिळावी म्हणून कुठेतरी या परीक्षेचं नाट्य हे भगवंत रचत असतो आणि त्या निमित्ताने ही परीक्षा होत असते.
7व्या अध्यायामध्ये गजानन महाराजांच्या अंगावर सुद्धा वळ उठले का नाही हे पाहण्यासाठी लोक तयार झाले होते. ही एक समाज मान्यता. आता महाराजांना काही कोणाला मान्य करून द्यायचं होतं का? हो नाही. पण त्या ठिकाणी ते नाट्य भगवंताला घडवावं लागतं प्रत्येक अवतारामध्ये. आणि मग असा हा सगळा प्रकार झाला आणि बाळाभाऊ तिथे राहिले. आणि मग बाळाभाऊंचा अधिकार सगळ्यांना कळला आणि मग पुन्हा कोणीही त्या बाळाभाऊंना काहीही बोललं नाही. अधिकार कळेपर्यंत फार परीक्षा असते, पण अधिकार कळल्यानंतर मग थोडीशी तीव्रता समाजाच्याकडनं होणारी ती कमी होते. पुढे आपल्याकडे एक सुंदर प्रसंग आहे की जो प्रसिद्ध आहे आणि छान आहे, नयनरम्य आहे. बाळाभाऊची द्वाडगाय येते आणि महाराज तिला शांत करतात. आता पुन्हा मी सांगतो की जीवाच्या उद्धाराची वेळ आली ना, तो जीव कुठल्या योनीमध्ये आहे म्हणजे कुठल्या अवस्थेमध्ये आहे भगवंत पाहत नाही. कारण भगवंत जसं सुरुवातीला सांगितलं अध्यायाच्या तसं सगुण अवतारातून जरी आला तरी तो उद्धार करतो आणि निर्गुणाच्या शक्तीतून सुद्धा उद्धार करतो. आणि मग तो जीव कोणत्याही याच्यात असो, मागच्याच अध्यायात आपण पाहिलं की द्वाड घोडा महाराजांनी शांत केलं, तसं ही द्वाड गाय आता महाराज शांत करताय. आणि मग कोणत्याही योनीमध्ये कोणत्याही ठिकाणी तो जर जीव असला तरी तो उद्धाराची वेळ जशी आल्यानंतर त्याचा उद्धार होतो, तो कसा होतो. मग ही गाय कशी आहे? मुला माणसात तुडवणारी आहे, तेल तुपाचा पिंपल लवण अंगाने डक्क्याने धुडकावणारी आहे, मारणारी आहे आणि खूप तिथे नासाडी करणारी आहे आणि अशा पद्धतीची आहे. घरात बांधून थांबणारी नाही आहे, चराटे तोडून म्हणजे जणू काही वाघीण आहे, एवढी तिचे त्या उग्रतेची तीव्रता आहे. आता झालं असं की मग या शुक्लालाने ठरवलं की हिला खाटकास देऊन टाक. सोपं आहे की नाही? एवढं करण्यापेक्षा मारून टाका तिला. मग तसं एक तर खाटक्याला द्या किंवा त्या पठाणाला सांगून गोळी बांधून मारून टाका. आपल्याकडे कसं असतं, नको असणारी वस्तू आपण दान द्यायला पटकन तयार होऊन जातो. लोक मंदिरात जातात, विचारतात आम्ही हे आणू का हो? आम्हाला एखादा टेबल दान करायचं, आम्हाला एखादा खुर्ची दान करायची, आम्हाला अमुक अमुक. मग नंतर लक्षात येतं त्यांच्या घरी ते नको आहे, त्यांनी नवीन फर्निचर केलं म्हणून त्यांनी ते दान आणून दिलेलं. या दानाला दान म्हणता येईल का? मी उलट पक्षी म्हणतो, म्हणजे अर्थात सर्वांची आपल्या क्षमा मागूनच म्हणतो की जर गाय चांगली असती तर दान केली असती का शुक्लाला? मी नसती केली. कारण हा माणसाचा भाव आहे, चांगला पण दान द्यायला पटकन जात नाही. मी पुन्हा म्हणतो की समजा एखादा मनुष्य मृत झाला तर त्याचे कपडे चालत नाहीत, बाकी काही चालत नाही, लोक सगळं ते फेकून देतात. पण सोनं मात्र चालतं, त्याचा पैसा मात्र चालतो. म्हणजे त्या घेण्याची आणि देण्याची जी व्याख्या आहे ती माणसाने सोयीने ठरवलेली आहे आपल्या. तसं ही आता काय करायची ही द्वाडगाय? मग कोणीतरी त्याला असा अनाहूत सल्ला दिला की जाऊ दे म्हणाले, मारून टाक. मारून टाकायला पण नको. मग आता काय करायचं? मग तिला खाटकाला दे, तेही शक्य झालं नाही. मग आता असं कर, ती गाय तू गजानन महाराजांना दे, त्या निमित्ताने फायदा असा होईल की साधूला गाय दिली जाईल आणि आमचंही संकट टळेल. म्हणजे भक्तीची सोयीची भक्ती कशी आपण इथे करतो. आणि मग सगळे प्रयत्न झाले आणि मग ते गाईला पकडलं, साखळदंडाने बांधलं आणि ते महाराजांच्या पुढे आणली. आणि मग महाराजांनी तिच्या त्या सांगितलं की अरे गाईस अशा यातना देणे काही बरे नव्हे. गाईला यातना दिल्या पाहिजेत का? नाही दिल्या पाहिजे. का? तर अरे खुळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय. वैदिक संस्कृतीनुसार असू दे किंवा वैज्ञानिक दृष्टीने असू दे, गाईचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. त्याच्यामध्ये आईनंतर जीवाला जर जे दूध चालतं ते गाईचं चालतं, किती बाळ लहान असलं तरी. आणि असं म्हणतात ज्याप्रमाणे माणसाचा गर्भ हा 9 महिन्याचा राहतो, साधारण 9 महिने 9 दिवसाचा, त्याचप्रमाणे गाईचा गर्भ राहतो. म्हणजे माणसाच्या अतिशय जवळचा प्राणी आहे गाय. आणि गाय ही आम्हाला का महत्वाची आहे? एक तर वैदिक संस्कृतीनुसार आहेच. गायीच्यावरती प्रार्थना, सूक्त, तिचं महत्व, एक अख्खा भगवान श्रीकृष्णाचा अवतार गायींसाठी झालेला आहे. म्हणजे तो गायींसाठी त्यांनी थेट तिथे
त्यांच्या सहवासात राहिलेला आहे. यावरून आम्हाला गायीचं महत्व कळतं. असो, आणि मग ही अवघ्या जगाची असणारी माय, तिच्याशी असा व्यवहार केलेला महाराजांना आवडलं नाही. तिच्या यातना महाराजांनी जाणल्या आणि म्हणून तिच्या त्या जीवाचा उद्धार करायचं महाराजांनी ठरवलं. आणि मग तिला महाराज मुक्त करायला गेले. जो तो मागे सरायला लागला, पण महाराजांनी स्वतःच्या हातानं त्या धेनूची बंधनं तोडली. विज्ञान सुद्धा गायीला इतकं महत्व देत आहे की औषधांमध्ये, आयुर्वेदात तर वर्णन आहेच. आता शेवटी असं आहे, भूमिका मान्य करायची असेल तरच ती मान्य होते. ती भूमिका मान्य करायचीच नसेल तर मान्य कुठल्याच पद्धतीने होणार नाही. म्हणजे मग शेण असेल, गोमूत्र असेल, दूध, याच्यापासून औषधांमध्ये अनेक ठिकाणी याचा वापर आहे. बल, आयुष्य, ओज आणि तेजवृद्धीसाठी या सगळ्या ह्या चिकित्सेमध्ये गायीच्या प्रत्येक भागाचा, म्हणजे या पंचगव्य म्हणा किंवा शेण, गोमूत्र ह्याच्या घटक द्रव्यांचा अत्यंत फायदा होतो. फायद्यासाठी आहे का हो हे? वेदांनी सुद्धा तिला तेवढंच महत्व दिलं आहे, भगवंतांनी सुद्धा तेवढंच महत्व दिलं आहे आणि विज्ञानाने सुद्धा तेवढंच महत्व दिलेलं आहे. म्हणजे गाय वाचवणं हा तर विषय आलाच, पण त्या जीवाचा त्यावेळेस उद्धार होणार आहे. म्हणून निरपराध्यास शासन नको. म्हणून महाराज तिथे सांगतात, अरे खुळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय. माय म्हणजे पोषण करणारी. पूर्वी असं असायचं, जेव्हा पाऊस पाणी व्हायचं नाही किंवा काही नाही, तेव्हा केवळ आणि केवळ गायीच्या दुधावरतीच माणसं जगायची दुष्काळामध्ये. आणि मग ही जी महाराजांची कृती आहे, हा गूढार्थ संदेश देणारी आहे त्या गायीला वाचवताना. आणि मग तिथे तिने महाराजांनी तिची बंधनं तोडली. ती खाली आली, महाराजांच्या पुढे नतमस्तक झाली, महाराजांना प्रदक्षिणा केल्या. आता आपण बघतो की आपला जो हिंदू धर्म आहे ना, हा निसर्गाशी फार संबंधित आहे. प्रत्येक घटकाला आम्ही देवत्व मानलेलं आहे, पंचमहाभूतांना मानलेलं आहे. प्रत्येक प्राण्यांच्या त्यांच्या उपयुक्ततेनुसार त्यांना आम्ही तिथे पूजनामध्ये स्थान दिलेलं आहे. गाय ही आमच्याकडे असावी आणि ती आमचं पाप विनाशन करते, केवळ तिची सेवा. या पूर्ण धार्मिक भावनेतून, आणि असं म्हणतात की जीवाचे उद्धार होताना, जीवाचा उद्धाराची वेळ येईल तर तो गायीच्या म्हणजे योनीमध्ये होतो प्रवेश, किंवा तो गजराज किंवा तो अश्व युद्धाचा, अशा ठिकाणी तो जीव येतो की तिथे त्याचे उद्धार होण्याची शक्यता ही तुलनात्मक मानवी दृष्ट्या जास्त असते. किंवा तेवढी क्षमता झाली आणि मानवी जन्म होण्याच्या आधी जर त्याचा जन्म व्हायचा असेल तर तो त्या गाय किंवा अश्व किंवा गज या योनीमध्ये येतो, अशी एक म्हणण्याची पद्धत आहे. आणि अशा हे सगळं महत्व जाणून पहिली तर गोष्ट काय आहे की त्या जीवाच्या उद्धाराची वेळ आलेली आहे. नाही तर गजानन महाराजांनी सगळ्या गायींचा उद्धार केला असता. दुसरी गोष्ट, ती गाय खाटकाला देऊ नये, इथे एक त्यांनी बोध केलेला आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की तिला मारून टाकू नये. नंतर तिला यातना देऊ नये. एके ठिकाणी असं झालं की गायीची पूजा होती आणि त्या गायीला इतकं लोकांनी खायला घातलं, काय आपण ते वसुबारस वगैरे असते त्या दरम्यान म्हणतो ते, की त्याच्याने तिच्या पोटामध्ये व्याधी तयार झाला आणि त्यानंतर ती गाय काही दिवसात मृत झाली. म्हणजे आपण तिची भक्ती करताना कुठेतरी आपल्या मर्यादा सुद्धा पाळल्या पाहिजेत, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि हे सगळं सांभाळून महाराजांनी तिथे लीला केली आणि त्या गायीला त्यांनी बुद्धी दिली. आता हे आपल्या लक्षात इथे असं येतंय बघा की द्वाडाचे द्वाडपण साधू संत निवारिती. माऊलींनी प्रार्थना काय केली, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. खळांची व्यंकटी सांडावी असं माऊली म्हणतात. खळांचं त्यांचं दुर्जनत्व जावं असं म्हणतात.
दुर्जन नष्ट व्हावे असं म्हणतात का? नाही. तसं इथे महाराजांनी सांगितलं त्या गाईला मारू नका, तिचा जो द्वाडपणा आहे ना तेवढा मी काढतो. दासगणू महाराज देवांचं वर्णन करताना, संतांचं वर्णन करताना म्हणतात की देवांपेक्षा संत मृदू आहेत किंवा देवांपेक्षा संत हे दयाळू आहेत. का बरं दयाळू आहेत? की देवांच्या अवतारामध्ये राक्षसांचा देवांनी वध तरी केला, पण इथे असं झालेलं नाही. इथे द्वाडाचं द्वाडपण संतांनी निवारण केलं. कितीही संतांच्या प्रती त्यांनी त्रासदायक भूमिका जरी घेतली तरीही संतांनी त्याचा जो द्वाडपणा आहे तेवढाच काढून टाकला. त्याची त्यांनी ते कुठेही हत्या केली नाही. म्हणून कदाचित दासगणू महाराज बऱ्याच वेळा असं म्हणतात की देवांपेक्षाही संत श्रेष्ठ आहेत. तसं इथे घडतं की देवतांच्या पेक्षा महाराज श्रेष्ठ ठरतात, कारण त्या द्वाडाचं द्वाडपणा त्यांनी तिथे निवारण केलेलं आहे आणि गायीचा तेवढा द्वाडपणा त्यांनी काढून टाकला. आणि मग महाराजांच्या पुढे ती गाय बागडायला लागली आणि त्या गायीचं समर्पण झालं. ती गाय तिथेच राहिली. पुन्हा विषय समर्पणाचा आहे, तो जीव तिथेच राहिला. आणि मग चांगली झाल्यावर मात्र ती काही सुकलालांनी ती आपल्या घरी नेली नाही, ती तिथेच महाराजांच्या चरणी अर्पण केली. त्या जीवाचा तिथे उद्धार झाला. आणि मग पुढे त्या हिचा वंश तिथे वाढायला लागला की जे काही ब्रह्मवेत्ते वदतात तेच घडून येतं, असं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं. आता या अध्यायातला शेवटचा कथाभाग तो म्हणजे लक्ष्मण घोड्यांचा. या लक्ष्मण घोड्यांना व्याधी झालेला आहे आणि त्यांची पत्नी महाराजांच्याकडे आलेली आहे आणि इतकी जर्जर व्याधी झालेली आहे की दोघा तिघांनी उचलून मठात आणलेलं आहे. आणि मग त्या पत्नीनं महाराजांच्या पुढे गाभाणं घातलं की मी आपली धर्मकन्या आहे आणि माझ्या पतीच्या यातना आपण हरण कराव्यात. अमृताचं दर्शन होताना मरण का यावं, किमान आमच्या यातना आपण हरण करा. आणि मग महाराजांनी तिथे आंबा फेकला आणि मग तो महाराजांचा प्रसाद म्हणून त्या पत्नीनं खायला दिला. आणि मग त्या लक्ष्मणाच्या पोटामध्ये रेच होणं म्हणजे जुलाब होऊन त्याची व्याधी पोटामध्ये निघून गेली. आणि मग महाराज त्याच्या पुढे त्याच्या घरी गेले त्याच्या विनंतीवरून. असा साधारण हा प्रसंग आहे. आता आम्हाला काय शिकवतो की हा एक कृपेचा विरुद्ध प्रकार आहे. म्हणजे कसं, सगळ्या ज्या कृपा आपण पाहतो ना, भगवंताची हातोटी इतकी विलक्षण आहे. अपथ्य आहेत तेच देऊन कृपा केली. म्हणजे इथे माधव निधान या ग्रंथामध्ये सांगितलं आहे, सुश्रुत संहिता असेल, चारंग्र संहिता असेल किंवा निघंटाने नाना प्रकारच्या वनस्पतीचं वर्णन करताना असं सांगितलं की हा पोटशूळ किंवा उदररोग किंवा संग्रहणी हा जो काही त्याचा व्याधी आहे याच्यावरती आंबा हे कुपथ्य आहे. मग हा आंबा महाराजांनी त्याला प्रसाद म्हणून दिलाय. तो कोणता दिलाय? उष्टा आंबा दिलेला आहे की हा फेकला. आणि मग भास्करा महाराजांनी तिथे सांगितलं, भास्करांनी की हा बाई तुम्ही घ्या आणि हा आपल्या पतीला खाऊ घाला, महाराजांनी तुम्हाला आंबा फेकला आहे तर. वास्तविकता व्यवहारार्थाने जर पाहिलं तर एखाद्या माणसाला जर डायबिटीस नावाचा व्याधी झाला आणि जर कुठल्या महाराजांनी त्याला सांगितलं की हा गुळाचा प्रसाद तुम्ही रोज खा, एक 10 किलो गुळाची ढेप दिली त्याला आणि सांगितलं की रोज ह्याच्यातला एक खडा 25-50 ग्रॅमचा तोडा आणि रोज खा महिनाभर पुढचा, तुमचा डायबिटीस बरा होईल, तर कोणी विश्वास ठेवेल का हो या गोष्टीवरती? कारण गोड पदार्थ हे डायबिटीसचं अपथ्य आहे. मग तसं इथे हा जो आंबा आहे हा उदररोगावरती अपथ्य आहे. म्हणजे निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी याचं हे प्रमाण देणारं हे कथाभाग आहे. उद्या जर एखाद्याला काही कफाचा आजार झाला आणि ज्याच्यावरती दही खाणं चुकीचं असेल आणि जर एखाद्या सत्पुरुषांनी सांगितलं हे वाडाघाबर दही तुम्ही खाऊन टाका बरं, तर लोक म्हणतील अहो हा मरणासन्न आहे, दम्याच्या आणि कफाच्या आजाराने ग्रस्त आहे आणि हा जर दही त्याला दिलं तर तो अजून व्याधी त्याचा वाढणार नाही का? पण भगवंत कृपा करताना कोणत्या पद्धतीचा कोणत्या मार्गाचा अवलंब करतील
हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. आणि मग हा व्यवहाराच्या विरुद्ध पद्धतीने केलेली कृपा आहे. म्हणजे त्यांची सत्ता काय प्रकारची असू शकते की त्यांनी फक्त म्हणावं की हे होईल, किंवा तुमची भावना त्यांच्याप्रती पोहोचल्यानंतर त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला की हे होईल म्हटलं की ते होऊन जाईल. आणि मग निसर्गाच्या बाहेर वैद्यशास्त्र काही करू शकत नाही. म्हणून मग या निसर्गाच्या बाहेर जी कृपा करणारे आहेत ते सद्गुरू गजानन महाराज आहेत. आता हा प्रकार झाला. आणि मग तो आंबा खाऊ घातला, मग पोटाबाटी त्याची व्याधी गेली वगैरे वगैरे वगैरे. आणि मग गावातल्या लोकांनी त्यांना नावं ठेवली की अहो असं काय केलं, वैद्यांनी सांगितलं हे करू नका ते करू नका. आणि पण त्याचा सकारात्मक परिणाम झाला. व्यवहारार्थानं आपण याच्यात असं पाहून घ्यायचं की एखादी गोष्ट माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये घडणारी माझ्या प्रतिकूल असू शकते, पण त्याच्यामध्ये महाराजांची काय योजना आहे हे आम्हाला माहिती नाही. व्यवहारार्थाने असं वाटतं की ही गोष्ट प्रतिकूल आहे, ही गोष्ट चुकीची आहे. पण प्रत्यक्षात ती घटना घडून गेल्यानंतर मग लक्षात येतं की अरे ही गोष्ट महाराजांनी घडवली असल्यामुळं ही सकारात्मकच आहे. तसं इथे हे आपल्याला कथाभाग लक्षात येतो. आणि मग तो बरा झाल्यानंतर महाराज कारंजा आले आणि मग तिथे मात्र सगळी गडबड होऊन गेली. आणि त्याचा विशेष आग्रह पडला आणि महाराजांना तो कारंजाला घेऊन गेला. आणि मग महाराजांना सांगितलं की महाराज हे सगळं आपलं आहे, तरीही ताटात काही रुपये काढून ठेवले. आपणही कुठेतरी वागण्या बोलण्यामध्ये असं असतो. आपण जेवढं तोंडातोंडी म्हणजे बोलातून जेवढं समर्पणाचा भाव दाखवतो तेवढा आपल्या अंतःकरणातून नसतो. त्याचं हे उदाहरण आहे की आम्ही महाराजांना वरवर म्हणतो महाराज हे सगळं तुमचं आहे, पण आपला म्हणण्याचा भाव आणि आंतरिक भाव हा कुठेतरी वेगळा असतो. समर्पण नाही, मग त्याच्याप्रती आपल्याला कुठलीच म्हणजे आपलं जर नसेल, माफ करा, आपलं जर नसेल ते, तर आपल्याला त्याच्याबद्दल कुठलीच आसक्ती अनासक्ती ठेवता कामा नये. मग आपण जर सगळं म्हणतो, मुले बाळे कोणाची, धनदौलत कोणाची, पण मग हे महाराजांचं म्हणतो, पण मग आपली आसक्ती त्याच्याबद्दल राहते ना. आपलं जर नसेल तर आपली त्याच्याबद्दल आसक्ती किंवा चिंता राहताच कामा नये. पण असं होत नाही. आपला हा भाव हा दुजा भाव दोन प्रकारचा असतो. तसंच या लक्ष्मणाचं झालं. आणि तिथे महाराजांना त्यांनी सांगितलं की हे महाराज सगळं आपलंच आहे. मग महाराज म्हणजे सगळं माझं जर म्हणजे म्हणतो, मग हे पैसे कशाला ठेवलेत वेगळे काढून, ते पण माझेच आहेत. मग त्यांना असं वाटलं कदाचित आपण म्हटलं, तोंड देखील आपण खूप वेळेला म्हणतो, पण प्रत्यक्षात मनात तसा भाव नसतो. आणि मग महाराज तिथे म्हणतात की आत आणि बाहेर वेगळा का वागतोस. महाराजांची पहिली शिकवण आपल्याला ही आहे, आत आणि बाहेर वेगळं वागू नका. एक वेळ तुम्ही सगळं महाराजांचं नाही म्हणालात ना तरी चालेल, पण वरपांगी नुसतं म्हणू नका, तोंडातोंडी नुसतं म्हणू नका. आणि मग म्हणतात महाराज तुझं काही जर उरलं नाही तर मग हे रुपये मला कुठून दिले सांग बरं. सद्गुरूंच्या प्रती दासगुरू महाराज म्हणतात संतापाशी राहताना अहर्निश विचाराला जागृत ठेवायला लागतं. तसं महाराजांच्या भक्तीमध्ये आपला विचार हा अहर्निश जागृत पाहिजे. म्हणजे आपण काय बोलतो, काय वागतो, त्यांच्याशी आपण कोणत्या प्रकारचा संवाद साधतो, त्यांच्याशी आम्ही कोणत्या प्रकाराने कमिटमेंट करतो, हे सगळं आम्हाला समजलं पाहिजे. हे करताना आमचा विवेक विचार हा अहर्निश जागृत पाहिजे. आणि पण महाराजांना हे अमान्य आहे की आत एक आणि बाहेर एक. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की जो आत बाहेर वेगळं वागतो. बाकी कुठलाच प्राणी आत एक आणि बाहेर एक वेगळं वागत नाही, कारण तो निसर्ग धर्माप्रमाणे सहज वागतो. पण माणसाच्या जे बाहेर असेल ते आतमध्ये असेल असं कुठल्याच बाबतीत सांगता येत नाही. इतर प्राणी बघा, वाघ आहे तर वाघ आतही एकच भूमिकेतून आहे, बाहेरही एकच भूमिकेतून आहे. मनामध्ये वेगळं ठेवून वर्तनात वेगळं, असं फक्त माणसाच्या बाबतीतच होतं. एखादा प्राणी आहे, पक्षी आहे, एखादा श्वान आहे, कुत्रा आहे, तो आत एक बाहेर एक वागत नाही. तो बाहेर आहे ना तसंच आत वागतो आणि आत आहे तसंच बाहेर वागतो. पण माणूस एकच प्राणी असा आहे की जो आत एक आणि बाहेर एक वागतो. म्हणून
बाह्य गोष्टीपेक्षा सद्गुरू हे अंतक गोष्टीला जास्त महत्व देतात. बाहेरचा पोशाख, बाहेरचा डामडौम, बाहेरचं वैभव हे कुठेतरी कमी पडतं, पण आतमध्ये असं होत नाही. इथे सद्गुरू हे अंतःकरणाची परीक्षा घेऊन तो न्यायनिवाडा करत असतात. आता इथे त्याला वाटलं की तू म्हणतोयस महाराजांना की हे सगळा खजिना तुमचा आहे. महाराज म्हणाले माझा आहे ना, मग माझी आज्ञा ऐक, तो दार उघड आणि सगळं फेकून दे रस्त्यावर बरं. मग असं करताना मात्र तो घोटाळून गेला. आपण जेवढ्या सहजतेने महाराजांना म्हणतो ना, तेवढं ते म्हणणं योग्य नाही. ती भावना दृढ व्हायला खूप तपश्चर्येचा काळ आपल्याला घालावा लागणार आहे. मग इथे महाराजांना वास्तविकतः त्याची गरज होती का? नव्हती. पण तो जे काही बोलला त्याचा खरेपणा पाहण्यासाठी, म्हणजे आतली भावना आणि बाहेरची भावना ही एक आहे का, हेच विचार लक्षात घेण्यासाठी इथे हा गोष्ट होते. आणि मग तरी पण म्हणाला की महाराज या घेऊन जा. पण महाराज म्हणाले, महाराजांना अंतःकरणातला भाव मुळातच समजला होता. आणि मग ते त्याचं काही, ज्याप्रमाणे बहुरूपी हा राजा होऊन बाजारातनं फिरतो आणि मी राजा आहे म्हणून पैसे गोळा करतो, पण थोड्या वेळात त्याचा जसा पोशाख उतरल्यानंतर तो अतिशय सामान्य माणूसच राहतो, तसं याचं जे काही मनातील भावना होती ती तिथे केवळ उपयोगाला आली नाही, कारण ती आत एक आणि बाहेर होती. इथे महाराज सांगतात की दान देणं हे साधी गोष्ट नाही. दान दिल्यानंतर त्या दानाचा हक्क आपला सुटला पाहिजे. मंदिरात लोक एखादी गोष्ट दान करतात, त्याच्यावरती स्वतःचं नाव लिहितात, गावभर सांगतात आम्ही मंदिरात हे दिलो, आम्ही मंदिरात हे दिलो, आम्ही मंदिरात ते दिलो. थोडाफार अन्नदानासाठी योगदान करतात, सगळ्या गावाला सांगतात, सगळीकडे भेटेल त्याला आम्ही प्रसाद केला, आम्ही अन्नदानाची पावती केली, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. दान आणि उपासना जेवढी तुम्ही तोंडाने बोलून दाखवाल तेवढी तिची किंमत कमी कमी होत जाते. मी 21 पारायणं केली, मी 100 पारायणं केली, सगळीकडे सांगायचं. मी गुरुपुष्पामृतला पारायणाला गेलो, मी पारायणाला बसलो. जेवढ्या वेळ आपण उपासनेचा उल्लेख करतो ना, तेवढी ती उपासनाची किंमत कमी कमी होत जाते. जेवढ्या वेळा आम्ही दानाचा उल्लेख करतो ना, तेवढ्या वेळा आमच्या त्याची किंमत, त्या पुण्याचा क्षय होऊन जातो. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवायचं, दान आणि उपासना केलेली वाच्यता करायची नाही. दानाच्या खुणा राहू न देणं हे फार महत्वाचं आहे. आम्ही काय करतो, दान दिलं ना, तिथे कुठेतरी पावतीवर नाव पाहिजे, बोर्डावरती नाव पाहिजे. पण महाराजांना माहिती आहे ना कोणी पैसे दिले, कोणी काय योगदान दिलं. तुम्ही तिथे स्वतःचा उल्लेख करून घ्यायची काही गरज नसते. याच्याने काय होईल माहिती का, हे दानाने ना समाजाचा एक वेळ विकास होऊ शकतो, पण दात्याचा म्हणजे जो दान देतो त्याचा आत्मिक विकास होत नाही. तुम्ही एखाद्या समजा ठिकाणी अन्नदानाचं योगदान दिलं, तिथे तुमचं नाव जाहीर केलं. नाव जाहीर केल्यानंतर सगळ्यांना कळलं की अमुक अमुक माणसाने आजचा अन्नदानाचा प्रसाद केलेला आहे. याच्याने सगळ्यांचा फायदा मात्र झाला, पण जो दाता आहे, ज्याने दिलं, त्याचा आत्मिक विकास काही नाही होत, कारण ती वृत्ती जायला पाहिजे. आसक्तीची वृत्ती कमी होणं हेच परमार्थाचं लक्षण आहे. आणि मग हे मन आणि बुद्धी जे दिखावा करतं हे सद्गुरूंना मात्र मान्य नाही. तिथे समर्पण भाव व्हावा. महाराज फक्त तो जे बोलला त्याचा खरेपणा पाहायला आले होते. ते तिथे त्याच्या धनदौलतीची त्यांना गरज नव्हती. त्यांनी जरी अर्पण केलं असतं तरी त्याचा ते त्याग करून गेले असते, पण तो अर्पण करायलाच कचरून गेला. त्यामुळे हा सगळा प्रसंग घडला. आणि पण इथे मनामध्ये समर्पण भावावा, आत आणि बाहेर एक काही नको. आत एक असावं, तेच बाहेर असावं, अशा भूमिका महाराजांना अपेक्षित होती. त्यांना वाटलं की महाराज आपले पैसे फेकून देतील, संपत्ती फेकून देतील. आपण वरवर जेवढं म्हणतो तसं इथे घडलं. आणि मग तिथे दासगणू महाराज आपल्याला एक संदेश देतात. तो या अध्यायाचं मर्म आपण समजूया की म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा न कपे किंचित, याचसाठी हे चरित्र समर्थे घडवून आणविले.
परमार्थामध्ये खोटेपणा उपयोगाचा नाही. परमार्थामध्ये आत बाहेर करणं उपयोगाचं नाही. परमार्थ हा तेवढा स्वच्छच पाहिजे. आणि अशा पद्धतीनं त्याच्या घराची, त्या धनदौलतीची महाराजांना गरज नव्हती. आणि महाराज जाता जाता म्हणाले, अरे तू फक्त हो म्हणाला असतास ना, मी तुला याच्यापेक्षा दुप्पट दिलं असतं. पण तुझा अंतरीचा भाव आणि प्रत्यक्षातला भाव हा वेगळा होता, म्हणून हे घडलं. बोलण्याचा भाव वेगळा होता. आणि मग हे सगळं जाता जाता असं घडल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात त्याचं जे वैभव होतं ते नष्ट झालं. म्हणून महाराजांच्या पुढे आम्ही वागताना अहर्निशी विवेक आमचा जागृत ठेवायला पाहिजे. दासगणू महाराज आणि हा गजानन विजय ग्रंथाचा चरित्रभाग, पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला आम्ही पाहिलेल्या 3 अर्चन भक्ती, त्यानंतर जमिनीचा वाद आणि महाराजांचं त्या वादाच्या निर्मूलन होण्यासाठी केली जाणारी कृती, त्यानंतर बाळाभाऊंची सद्गुरू गजानन महाराजांनी घेतलेली परीक्षा, गायीला शांत केल्याची लीला आणि लक्ष्मण घोडेंचा व्याधीमुक्त करून त्यांच्या वैभवामध्ये त्यांनी महाराजांच्या पुढे व्यक्त करताना त्यांच्या मनात आलेले द्वंद्व, हा सगळा कथाभाग आपण या निमित्ताने पाहिला. म्हणून दासगणू महाराज म्हणतात, दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. असा सुरेख कथाभाग आज आपण या गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवाच्या अंतर्गत चाललेल्या ठाणे गजानन महाराज उपासना केंद्र यांच्या वतीनं राबवले जाणारा हा उपक्रम आहे. त्याची दशमाध्यायाची सेवा सद्गुरूंच्या चरणी आज आपण अर्पण करूया. पुढील वेळेस अजून चिंतन आपल्या समोर याच्या माध्यमातून येईल. अनेक सखोलवर आपल्याला याचा विचार करता येईल अशी आम्ही सद्गुरूंना प्रार्थना करूया. आणि हे जे तत्व ते आम्हाला या चरित्रातून सांगण्याचा प्रयत्न करतायत, ते आमच्या प्रत्यक्षात जीवनात उतरावे आणि आमचा ही नौका भवसिंधू पार करायला सुलभ व्हावी. आणि जे चरण आम्ही घट्ट धरलेले आहेत तेच आमच्या हृदयी अखंड राहावेत अशी प्रार्थना करून सेवेला विराम देतो. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.